स्टार्ट. पाश्चिमात्य देशांचा नीट अभ्यास केला तर त्यांच्या यशामागे उत्तम प्रशासन हे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. भारतात मात्र सामाजिक व आर्थिक पातळीवरच्या विकासात आपण लोकसेवेतील चांगल्या प्रशासनाच्या अभावी मागे पडत आहोत. वास्तविक प्रशासकीय यंत्रणा ही लोकस्नेही पद्धतीने तयार केलेली नाही. त्यामुळे नोकरशाहीत अकार्यक्षमता आहे, ही खरी बाब आहे. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या अहवालात असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे की व्यवस्थेतील जडता, गुंतागुंत व अधिक केंद्रीकरण यामुळे लोकसेवक आणखी प्रभावहीन व असहाय्य बनतात. त्यामुळे सकारात्मक फलश्रुती नसते. दुसरीकडे कायद्याचे उल्लंघन करून अधिकारांचा गैरवापर, जुलूमशाही, सतत कामात अडथळे आणण्याची वृत्ती इत्यादी बाबी अजूनपर्यंत दुर्लक्षित राहिल्या आहेत. परिच्छेद लोकव्यवस्थापन पद्धतीत सुधारणा करणे हे आपल्या देशापुढे सध्या मोठे आव्हान आहे. ब्रिटिशांकडून मिळालेल्या वेबरच्या नोकरशाही प्रारूपाचा आपण अंगीकार केला असल्याने बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. मॅक्स वेबर हा जर्मन समाजशास्त्रज्ञ होता व त्याने नोकरशाही या विषयाचा सखोल अभ्यास करून ती कशी असावी यावर विचार मांडले होते. वेबरच्या नोकरशाही संकल्पनेत सेवा काळात सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती, निवृत्ती वेतनाचा अधिकार, अधिकारांची उतरंड व जाचक नियम यांचा समावेश होता. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे की जुन्या धाटणीच्या नोकरशाही व्यवस्था या आजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहेत. याची कारणे म्हणजे त्या सोपस्कार, लालफितीचा कारभार, जैसे थे वृत्ती, पुराणमतवादी वृत्तीचा अंगीकार ही आहेत. आजच्या आधुनिक काळात संगणक, इलेक्ट्रॉनिक्स व हवाई वाहतूक यात इतकी प्रगती झाली आहे की वेळ आणि अंतराच्या सीमा गळून पडल्या आहेत. त्यामुळे अधिक लवचिक व स्वीकारार्ह असलेल्या संस्थांची गरज आहे. अशा संस्था किंवा आस्थापने असतील तरच त्या लोकांना उच्च दर्जाची सेवा देऊ शकतील व जागतिकीकरणातील गुंतागुंतीच्या जगात अनेकविध आव्हानांना सामोऱ्या जाऊ शकतील. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर यासारख्या राष्ट्रकुलातील देशांनी वेबरच्या नोकरशाही पद्धतीला किंवाच सोडचिठ्ठी दिली असून नवीन लोकव्यवस्थापन हे तत्त्वज्ञान किंवा पद्धती स्वीकारली आहे. त्यामुळे लोकसेवेच्या कार्यक्षमतेत नाट्यमयरित्या सुधारणा घडून आली आहे. NPM या व्यवस्थापन तत्त्वज्ञानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिकारांचे विकेंद्रीकरण हे आहे. त्यात ग्राहक हा केंद्रस्थानी आहे व चांगल्या कामगिरीची अपेक्षा ही इतर वैशिष्ट्ये आहेत. भारतातही अनेक समित्या तसेच आयोगांची लोकप्रशासन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अनेक प्रशंसनीय शिफारशी केल्या आहेत, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आपण कालबाह्य ठरलेल्या नोकरशाही व्यवस्थेत अडकून पडलो आहोत व त्यामुळे देशातील जनतेला त्याची किंमत मोजावी लागत आहे. स्टॉप.